ताई, आरसा नको दाऊस मला. मला माहिती आहे माझं थोबाड आता माणसावणी राहिलं नाही. फक्त एकच विनंती आहे, ती आल्यावर तिला घाबरू देऊ नकोस. तिला सांग मी तोच राहुल हाय, फक्त चेहरा बदललाय. राहुलने केईएमच्या बर्न वॉर्डमध्ये नर्सकडे बघत विनवणी केली. त्याच्या आवाजात वेदनेपेक्षा जास्त काळजी होती. मुंबईचं केईएम हॉस्पिटल, इथे रोज शेकडो लोक येतात. कोणी बरे होऊन जातात तर कोणी अर्धवट स्वप्न घेऊन जगाचा निरोप घेतात. हॉस्पिटलचा बर्न वॉर्ड म्हणजे तर साक्षात नरकच. जळलेल्या कातडीचा वास, रुग्णांच्या वेदनेने भरलेले कणण्याचे आवाज आणि नातेवाईकांचे आसू. याच वॉर्डमध्ये बेड नंबर 12 वर राहुल खितपत पडला होता. 8 दिवसांपूर्वी झालेल्या एका भयानक अपघातात त्याचा चेहरा आणि छातीचा भाग पूर्णपणे भाजला होता. त्याचे ते देखणे रूप आता एका भयानक विद्रूपतेत बदललेले होते. डोळे सोडले तर चेहऱ्यावर काहीच शाबूत नव्हतं. सगळीकडे पांढरे बँडेज आणि त्यातून दिसणारी लालसर जळालेली त्वचा. पण राहुलला स्वतःच्या वेदनेची फिकीर नव्हती. त्याचे डोळे सारखे वॉर्डच्या दरवाजाकडे लागलेले होते. तो वाट बघत होता प्रियाची. प्रिया, जिच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं होतं. अखेर ती आली. प्रियाने वॉर्डमध्ये पाऊल टाकलं आणि तिथल्या वासाने ती अस्वस्थ झाली. तिने नाकावर रुमाल धरला. नर्सने तिला राहुलच्या बेडकडे बोट दाखवलं. प्रियाने राहुलकडे पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिला विश्वासच बसत नव्हता की हा तोच राहुल आहे ज्याच्या सोबत ती तासनतास गप्पा मारायची. राहुलने तिला पाहिलं. त्याच्या बँडेज आडच्या डोळ्यात एक चमक आली. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला पण आवाज घोगरा झाला होता. प्रिया, तू आलीस? प्रिया जागीच थिजली होती. ती एक पाऊलही पुढे टाकू शकली नाही. राहुलचं ते रूप बघून तिला घाम फुटला होता. भीती, घृणा आणि धक्का या सगळ्या भावना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, राहुल, हे हे काय झालंय? तुझा चेहरा? अगं, थोडं भाजलंय ग. डॉक्टर म्हणतात प्लास्टिक सर्जरी करावी लागल, पण मी बरा होईन. तू जवळ ये ना. राहुलने आपला भाजलेला हात पुढे करण्याचा प्रयत्न केला पण प्रिया 2 पावलं मागे सरकली. नको, मला भीती वाटते राहुल. मी नाही बघू शकत तुला या अवस्थेत. राहुलचा हात हवेतच थांबला. प्रिया, असं काय करतीस? मी राहुलच आहे ग, तुझा राहुल. प्रियाचा बांध फुटला. ती रडत ओरडली, नाही, तू माझा राहुल नाहीस. माझा राहुल असा नव्हता. मी नाही राहू शकत तुझ्यासोबत. लोक काय म्हणतील? मी आयुष्यभर या अशा चेहऱ्यासोबत कशी जगू? मला माफ कर राहुल, पण माझ्यात एवढी हिंमत नाहीये. एवढं बोलून प्रियाने पाठ फिरवली आणि ती वॉर्डच्या बाहेर धावत सुटली. राहुलने तिला जाताना पाहिलं. त्याच्या डोळ्यातून गरम अश्रू वाहू लागले. ते अश्रू त्याच्या जळालेल्या गालांवरून ओघळताना त्याला असह्य वेदना होत होत्या. पण त्या वेदना प्रियाने दिलेल्या जखमेपुढे काहीच नव्हत्या. बाजूला उभा असलेला राहुलचा मित्र समीर रागाने लाल झाला होता. तो प्रियाच्या मागे धावणार होता पण राहुलने त्याला खुनेनं थांबवलं. थांब समीर, जाऊ दे तिला. समीर चिडून म्हणाला, अरे पण काय हे? तिला सत्य माहित नाही का? तिला अडवून सांगतो ना मी की त्या दिवशी नक्की काय झालं होतं. राहुलने नकारार्थी मान हलवली आणि क्षीण आवाजात म्हणाला, नको रे, तिला नका सांगू काही. 8 दिवसांपूर्वी कॉलेजचं गॅदरिंग होतं. अचानक स्टेजच्या बाजूला शॉर्ट सर्किट झालं आणि मोठी आग लागली. प्रिया स्टेजच्या अगदी जवळ होती. आगीचे लोळ वेगाने प्रियाच्या दिशेने झेपावले. ती घाबरून तिथेच उभी राहिली होती. सगळे जीव वाचवण्यासाठी पळत होते पण राहुल प्रियाच्या दिशेने धावला. आगीची ती भयानक ज्वाला प्रियाच्या सुंदर चेहऱ्याला स्पर्श करणार इतक्यात राहुलने मध्ये उडी घेतली. त्याने प्रियाला मिठीत घेऊन स्वतःकडे फिरवलं आणि आपली पाठ व चेहरा आगीकडे केला. प्रियाला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला आगीत झोकून दिलं होतं. प्रिया धुरामुळे बेशुद्ध पडली होती. त्यामुळे तिला माहीतच नव्हतं की तिला वाचवणारा कोण होता आणि त्याचा चेहरा कसा जळाला. समीर रडवेला होऊन म्हणाला, भावा, तू तिच्यासाठी स्वतःचं रूप गमावलंस आणि ती अशी सोडून गेली. तिला कळू दे तरी की आज तिचा चेहरा जो सुरक्षित आहे ना, तो तुझ्यामुळे आहे. राहुलने खिडकीतून बाहेर पाहिलं.
प्रिया आता हॉस्पिटलच्या गेट बाहेर जात होती. राहुल म्हणाला, नाही रे समीर, जर तिला कळलं की माझ्या या अवस्थेला ती जबाबदार आहे तर ती आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. ती गिल्ट घेऊन जगेल. मला तिला दुःखात नाही बघायचं. तिने मला सोडून दिलं तरी चालल, पण तिने आनंदी राहावं म्हणून तर मी माझा चेहरा जाळला ना. राहुलने डोळे मिटून घेतले. त्याने तिला हाक मारली नाही, सत्य सांगितलं नाही, कारण त्याचं प्रेम चेहऱ्यावर नव्हतं तर त्यागावर होतं. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.